आता असं होऊन राहिलं दादा, 8वी नापास, अंगणवाडीत नापास झालेले लोक संविधानात कमिया काढून राहिले. सांगा, विचार करायची ती गोष्ट आहे रे. 8वी नापास, अंगणवाडीत नापास, 10वी नापास वाले अनफड गवार दलिंदर लोक संविधानात कमिया काढून राहिले. तर विचार करा. आणि बाबासाहेबांना एवढ्या डिग्र्या घेऊन देशोदेशी फिरलास, सगळा धर्माचा अभ्यास करून एक संविधान बनवलं. तो माणूस किती शिकला होता. आणि अनफड लोक हे भिकारचोट तिच्यात कमिया काढून राहिले. तर विचार करा का बाबासाहेब आंबेडकर अगोदर किती लढला असन. जेव्हा संविधान नव्हतं, जेव्हा सवर्ण लोक चातुर्वर्ण्यातून आपल्याला बंदिस्त केलं होतं, तर बाबासाहेब किती लढला असेल याचा विचार करा का. आणि बाबासाहेबांना संविधान लिहिलं तर लोकांच्या डोळ्यात किती जळून राहिलं मनुवाद्यांच्या. आणि बाबासाहेबांना न संविधान लिहिता एखाद्या बामणाने लिहिलं असतं, तो माणसाचे पुतळे सोन्याचे लागले असते दादा, मार्केटात सोन्याचे लागले असते. बाबासाहेब आंबेडकर एक दलित आणि एक दलित पंडित होते म्हणून, कायदे पंडित होते म्हणून, आणि एक दलिताचे होते म्हणून त्यांचा सोन्याचा पुतळे नाही आहे. साले हे पुतळे भोसूरचे तोडून राहिले, बाबासाहेबाचे लावून नाही राहिले, तोडून राहिले. माय म्हणणं एकच आहे त्याले, अबे तोडा, तुमच्या गांडीत तेवढा दम असन तोडा. तुम्ही किती तोडान दिवसा? 10, 100, 200, 500, हजारानं तर लागूनच राहिले दररोजचे पुतळे बाबासाहेबाचे. बाबासाहेब भारताचंच नाही तर भारत देशातही आहे, समजलं काय. जगात गाजा वाजा, भीमराव एकच राजा, भिकार चोटा मनुवादी. जय भीम, नमो बुद्धाय.